निसताच काय बघतोस? मग काय करू? तूच ग बसलीस. मग तू का गप्प आहेस? मी वाट बघतोय, तू काहीतरी बोलशील याची. तू बोल की काहीतरी. मी काय बोलू? तू बोल की. आता मी तरी काय बोलू ना? मग मी तरी काय बोलणार? बोल काय बी. भेळ खायची आपण. हा चालेल की. चल. दादा एक वेळ द्या. एक. अरे तू बी खा की. शितले बावट आहेस का? का? काय झालं? भेळ अशीच खायची असते. एक वेळ दोघात खाल्ली ना ती गोड लागते. पण मला तर तिखट आवडते. दादा एकदम तिखट करा. हा बर. थांबा. ठीक आहे. तिथले बोल की. समोर बसलेलं जोडपं बघितलं का? त्यांचं काय? नवीन दिसतंय. तू कसं काय ओळखलं? अगं ओळखायची काय गरज आहे? बघितलंच कळतं. कसं काय? ही बघ कसली लागती. त्याला बघ की, टोबीला असतोय. तिथले काय? ती मगाचपासून बघतोय. ती दोघं जरा जास्त जवळ येतात ना? होय र. ते बघ त्यानं तिचा हात हातात घेतला. बघ ती घाबरली बघ. होय ग, नुसता हात धरल्यावर घाबरायचं काय त्यात? येड्या, ती घाबरली नाही काय? लाजते ती. होय, तुला कसं काय माहित? हाय का आता, पोरांनी पोरीचा हात हातात घेतल्यावर ती लाजणारच ना. त्याला कळाय नको होय हात हातात घेताना. हा, ती बरोबरच आहे म्हणा. अयो, अरे बघ की कसं एकमेकांना भरवतात लहान पोरागत. काहीतरीच काय बालीच्या गत. मला तर ना असं हाताने भरवल्यानंतर रागत येतो बघ. ते बाबू सोनू पिलू म्हणतात ना, त्याचा बी राग येतो मला. तुझं काहीतरी बावटाने वागतं काय रे? अरे घाबरला का काय? असं घाबरू नका. हा, मला ओळखलं का नाही? हा, ही वेगळं का बसलेत? अरे काय झालं?
नाही कुठं काय अरे मग वेगवेगळं का बसलाय न ओळखायला काय झालंय? हा आम्ही काही तर आज येत नाही. म्हणजे रोज रोज बी येत नाही, आजच चालू आहे. हाय का नाही आजा? हा होय आजच आलोय. आणि आज आता फौजी झालाय बर का. मी म्हणजे लय भारी झालं. आता भांडत बिंडत नाही ना? नाही नाही अहो अजिबात नाही. आणि आम्ही एकमेकांना लई म्हणजे लई समजून घेतो. उलट मी नाही हीच समजून घेते मला. वा आणि आम्ही लग्न बी करणार आहे. वय वय असंच एकमेकांना समजून घ्या, भांडू बिंडू नका. चालू द्या तुमचं. काय हेच का जे चाललंय ते भेळ मिसळ. अरे वा तुमची बी भेळ का? कुठे आहेस तू? किती वाट बघू मी? एकटी आहे मी इथे, लवकर ये. आजा कुठं बघत होतास? कुठं नाही. आजा खरं खरं सांगा, कुठं बघत होतास ते? अगं खरंच नाही. तू त्या पोरीकडे बघत होतास ना? कुठल्या? त्या ब्लॅक ड्रेस घातलेल्या पोरीकडं? होय तिच्याकडे. नाही नव्हतं बघत तिच्याकडं. वा तिच्या ड्रेसचा रंग सांगतोय आणि बघत नव्हतो असं म्हणतोय. अगं खरंच नाही तर. आजा माझ्याशी खोटं बोलू नकच, नाहीतर नाहीतर काय? माझ्या इतकी वाईट कोण नाही. अगं पण मी बघितलंच नाही तर. वा बघूनच्या बघून वर बघितलं नाही म्हणून सांगतोय. अगं मी माझ्या नादात होतो, तिकडे ती पोरगी निघाली, त्याला मी तरी काय करू? नादात लक्ष परत तिकडच गेलं. अगं लक्ष काय ठरवून जातं वय? म्हणजे गेलं ते नक्की. बरं बाई हो, पण जाणून बुजून नाही गेलं. चुकून मी जिकडे बघितलं तिकडे ती पोरगी होती. असं तू कबूल करणार राहिलं बाजूला, तुला तर सॉरी बी म्हणून वाटत नाही. शितले आता बाज कर की शितले, सॉरी. म्हणजे तुला चूक कबूल आहे ना? आता काय चूक नसली तरी कबूल केलीच पाहिजे. चूक असल्याशिवाय माणूस कबूल कसं करल? एखाद्याच्या भीतीने ना माणसं न केलेला गुन्हा बी कबूल करतात. एवढं घाबरतोस वय मला? मला जर का एवढं घाबरत असतात ना तर त्या पोरीकडे बघितलं नसतं आणि चूक बी कबूल केली नसतीस, कळलं? शितले तू बी ना, अगं मी विषय संपवा म्हणून मी म्हणलेलो. तुला इथं विषय संपवायचं पडलंय आणि मी बोलते त्याचं काहीच नाही. तुमच्या पोरींचा ना काय प्रॉब्लेम असतो तेच कळत नाही मला. पोरींचं म्हणजे अजून कोण आहे का? नाही म्हणजे असेल ना तर तिला घेऊन ये ना बागेत आणि खा बे. शितले बघ, शितले सॉरी चुकलं माझं, परत असं नाही वागणार मी. आणि बघ तुला सोडून मी दुसऱ्या कोणाकडे नाही बघणार. शितल्या का आई